Good afternoon, students, and welcome to my channel Easy Geometry with Raj. Okay, today we are going to see the problem set 4. P set 4. The first question, select the correct alternative. Select the correct alternative. Select the correct alternative. The first question is, if if 6 to 5 is equal to y to 20, then what will be the value of y? Y ची व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन्स आहेत ए 15, बी आहे 24, सी आहे 18 आणि डी आहे 22.5. आता हे सॉल्व केल्याशिवाय काही कळणार नाहीये. डायरेक्ट आन्सर आपण लिहिणार नाही. तुम्ही परीक्षेला डायरेक्ट आन्सर लिहू शकता. ऑप्शन ए बी सी डी काय असेल ते. ओके, चेक करूया काय होईल ते. बघा 6/5 आन्सर 6/5 is equal to y/20. Therefore, cross multiplication 6 into 20/5 is equal to y. 5 1s are 5, 5 4s are 20, 6 into 4 24 is equal to y. आणि हे ऑप्शन आहे बी. Therefore, answer ऑप्शन बी. एवढंच फक्त आपल्याला अपेक्षित आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. Second, what is the ratio of of 1 millimeter to 1 centimeter? 1 मिलीमीटरचा आणि 1 सेंटीमीटरचा रेशो ए 1:100, बी 10:1, सी 1:10 and D 100:1. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा रेशो घ्याल त्यावेळेस युनिट सारखं पाहिजे. याचं जर मिलीमीटर आहे तर याचं पण मिलीमीटर पाहिजे होतं, याचं सेंटीमीटर आहे तर याचं पण सेंटीमीटर पाहिजे होतं. ओके, नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. बघा, आता 1 मिलीमीटर हा दिलाय, नंतर 1 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे काय? 10 मिलीमीटर. रेशो कसा आहे? 1 मिलीमीटर अपॉन 1 सेंटीमीटर म्हणजेच काय? 1 मिलीमीटर अपॉन 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मिलीमीटर कॅन्सल इज इक्वल टू 1/10. दॅट इज 1:10 आणि 1:10 म्हणजेच ऑप्शन सी. देअरफॉर आन्सर ऑप्शन सी. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द थर्ड एक्झाम्पल.
द एजेस ऑफ जतीन, कॉमा नितिन and Mohsin are 16, 24 and 36 years respectively. What is the ratio? The ratio of Nitin's age to Mohsin's age. या दोघांच्या वयाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ऑप्शन आहे 3:2, बी ऑप्शन आहे 2:3, सी आहे 4:3 आणि डी आहे 3:4. रेशो कोणाचा काढायचा आहे? नितिन्स एज अपॉन मोहसिन्स एज. नितिन्स एज अपॉन मोहसिन्स एज इज इक्वल टू, नितिनचं वय किती बघा 2 नंबरला म्हणजे 24 आणि मोहसिनचं 36. 24 अपॉन 36, 12 ने भाग जाईल, 12 दूने 24, 12 त्रिक 36. दॅट इज 2:3. ऑप्शन बी आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 2:3. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. त्यातला 4th क्वेश्चन बघा. Fourth, 24 bananas were distributed between Shubham and Anil. In the ratio 3:5, then how many bananas did Shubham get? शुभमला किती केळी मिळाली हे आपल्याला शोधायचं आहे. आणि ऑप्शन दिले ए दॅट इज 8, बी 15, सी 12 अँड डी 9. आता हे जर सोपं काढायचं असलं एकदम अंदाजे पण लवकर पटकन कळेल. 3 आणि 5 किती होतात? 8. 8 भागिले 24 भागिले 8 करायचं म्हणजे 3 आला. आणि आपल्याला विचारलंय शुभमचं 3 त्रिक 9, डायरेक्ट डी ऑप्शन येईल. पण हे जर सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करणार? लेट कॉमन फॅक्टर माहीत असू द्या, फक्त कसं सॉल्व करणार. कॉमन फॅक्टर इज एक्स. देअरफॉर शुभमला किती बनाना मिळतील? 3x. शुभम इज इक्वल टू 3x बनानाज. नंतर दुसरा कोण आहे? अनिल इक्वल टू 5x बनानाज
आणि दोघांचे मिळून 24. मग 3x प्लस 5x इक्वल टू 24, 8x इक्वल टू 24, x इक्वल टू 3. देअरफॉर शुभम इज इक्वल टू 3x इक्वल टू 3 इंटू 3 इज इक्वल टू 9 बनानाज. डायरेक्ट पण तुम्हाला सांगितलं आहे मी कसं काढता येईल. 3 आणि 5 8, 24 भागिले 8 केलं तर कॉमन फॅक्टर 3 येणार आहे आणि 3 गुणिले 3 केलं तर 9 डायरेक्ट. पण जर 2 मार्कला विचारला गेलं तर सॉल्व करावं लागेल. मग ऑप्शन काय, आन्सर काय आपलं, आन्सर इक्वल टू ऑप्शन डी. ऑप्शन डी. या पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. Okay, now see the fifth example. Okay. What is the mean proportional? What is the mean proportional of mean proportional of 4 and 25? त्याचे ऑप्शन्स आहेत A 6, B 8, C 10 and D 12. आता मीन प्रोपोर्शनल म्हणजे काय, जी व्हॅल्यू येईल ती या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या रूटमध्ये आली पाहिजे. म्हणजे काय, सपोज आपण बी कन्सिडर केला, सपोज x इज मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 25. याचा x मेन प्रोपोर्शनल म्हणजे काय, x स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 25. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 100. देअरफॉर टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. काय होईल, x इक्वल टू 10. ऑप्शन आहे आपल्याकडे सी. आन्सर ऑप्शन सी. डायरेक्ट उत्तर अपेक्षित आहे, हे लिहायची गरज नाही, पण कसं आलं हे तर कळायला पाहिजे. डायरेक्ट उत्तर कुठून आणणार. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, second example. For the following numbers, write the ratio of first number to second number in the reduced form. रेड्यूस फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. पहिल्याचा आणि दुसऱ्याचा रेशो घ्यायचा आहे. ओके, काय काय दिलं बघा. पहिलं आहे 21,48. पहिलं
21,48 म्हणजे काय लिहिणार 21/48. इथे कशा कशाने भाग जाऊ शकतो तर इथे 3ने भाग जाताना दिसतोय. 3 7 21, 3 1 3, 3 6 18. आणखी काही वेगळं सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. हा रेड्यूस फॉर्म शेवट 7/60. म्हणजे त्याला आपण लिहिताना असं लिहू शकतो 7:16. हा पहिला. सेकंड बघूया. सेकंड काय विचारलंय 36 and 90. 36 and 90. 36/90 इज इक्वल टू 6ने भाग जाईल किंवा 18ने जाईल. 18 2 36, 18 5 90, 2:5. किंवा तुम्ही सोपं देऊ शकता. पहिले 6ने द्या, 2ने द्या, 4ने, तुम्हाला जे वाटेल ते. असं काही नाही. थर्ड व्हॅल्यू घेतली 65,117. 65,117. 65/117 ही सरळ 117 जो येतो तो 13च्या पाड्यामध्ये येतो. 13 5 65, 13 117. दॅट इज 5:9. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे त्याचा 5:9. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. यातले अजून 2 आहेत ते बघूया. फोर्थ आहे 138 and 161. 138 and 161. इथे आता 138/161. इथे आता हे सरळ 23च्या टेबलमधले आहेत. म्हणजे 6/7. 6:7. आता हा टेबल पार्ट असणं गरजेचं तुमचं 23चं. किंवा तुम्ही इतर कशाने देऊन पाहिलं तर शेवटी आपल्याला त्या स्टेपपर्यंत यावं लागतं की 23च्याच टेबलमध्ये हे येत आहे 6/7. नंतर आहे 114,133. फिफ्थ 1114 आणि 133. 114,133 इज इक्वल टू. तर हे 19च्या टेबलमधले आहेत. कशा टेबलमधले 19. म्हणजेच काय 6:7. फार झालं तर एखादी स्टेप तुम्ही वाढवू शकता. इथे म्हणजे आपल्याला वाढवायचं असेल तर इंटू 23 इंटू 23. मग सिम्पल हे 6/7. इथे पण तसंच करता येईल. इंटू 19 इंटू 19 इक्वल टू 6/7. मग 19 कॅन्सल झाला आणि मग त्याच्यात गेलं. असं पण करता येईल. काय जे सोपं वाटेल ते करा. फक्त शेवटचा फॉर्म आपल्याला मिळाला पाहिजे. रेड्यूस फॉर्म मिळाला पाहिजे. ओके. व्हिडिओ पॉज करा. थर्ड एक्झाम्पल बघूया. Write the following ratios in the reduced form. राईट. फर्स्ट काय विचारले बघा. पहिलं radius to the diameter of a circle. Radius to the diameter of circle. Diameter of circle. हे आपल्याला रेडियस फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता रेडियस दाखवली जाते आर अक्षराने. रेडियस इज इक्वल टू आर. रेडियस इज इक्वल टू आर. आणि डायमीटर दाखवली जाते
2r, डी म्हणजे 2r, रेडियसच्या दुप्पट असते. मग रेशो कोणाचं घ्यायचं आहे आपल्याला? रेडियस अपॉन डायमीटर, रेडियस अपॉन डायमीटर इज इक्वल टू आर अपॉन 2r. आर आर कॅन्सल झाला, इथे 1 शिल्लक राहिला, आर 1 = 1 असा म्हणजे 2, दॅट इज 1:2. हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Okay, now see the next example. The ratio of diagonal to the length, diagonal to the length of a rectangle, having length 4 centimeter, and breadth 3 centimeter. याचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. बघा काय करता येईल. डायगोनल टू द लेंथ ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग लेंथ 4 सेंटीमीटर अँड ब्रीथ 3 सेंटीमीटर. आता रेक्टँगल जर असेल तर रेक्टँगल असा काढावा लागेल आपल्याला या पद्धतीने. इथे हा त्याचा डायगोनल असेल, हा अँगल 90चा असेल, ही समजा ए बी सी आणि डी. इथे लेंथ 4 आहे आणि ब्रीथ 3 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. मग ए सी काढता येईल बाय युजिंग पायथागोरस थेरम. In a right angle triangle ABC by using पायथागोरस थेरमला आपण शॉर्टकट PT म्हणतो. By using PT, AC square is equal to AB square plus BC square. Therefore, AC square is equal to 3 square plus 4 square. AC square is equal to 9 plus 16. Therefore, AC square is equal to 25. Therefore, AC is equal to 5 centimeter. आणि आपल्याला गरज कशाची आहे? रेशो कोणाचा काढायचा आहे? डायगोनल टू द लेंथ ऑफ द रेक्टँगल. मग डायगोनल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि लेंथ इज इक्वल टू लेंथ आहे 4 सेंटीमीटर. मग रेशो डायगोनल अपॉन लेंथ इज इक्वल टू 5/4, दॅट इज 5:4. ओके, व्हिडिओ पॉज करा, त्यातलं थर्ड बघूया, कंप्लीट करा ते. ओके, त्यातलं थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड, द रेशो ऑफ पेरीमीटर टू एरिया ऑफ स्क्वेअर
एरिया ऑफ स्क्वेअर हॅविंग साईड 4 सेंटीमीटर, हॅविंग साईड 4 सेंटीमीटर. एक स्क्वेअर दिला आहे, त्याची साईड आहे 4 सेंटीमीटर आणि रेशो काढायचा आहे पेरीमीटर टू स्क्वेअर, पेरीमीटर टू स्क्वेअर. मग बघा पेरीमीटर ऑफ स्क्वेअर, पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड इज इक्वल टू 4 इंटू 4 इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. देअरफॉर पेरीमीटर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ओके. आता काढा एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, साइड स्क्वेअर इज इक्वल टू 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 सेंटीमीटरचा स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर स्क्वेअर आणि दोघांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. ओके. मग रेशो पेरीमीटर अपॉन एरिया, पेरीमीटर अपॉन एरिया 16 अपॉन 16 इज इक्वल टू 1 अपॉन 1, दॅट इज 1:1, 1:1. इथे आपण युनिटचा विचार केलेला नाही, हे लक्षात ठेवा, सेंटीमीटर आणि सेंटीमीटर स्क्वेअर, कारण रेशो करताना जनरली युनिट सारखं पाहिजे, तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे 1:1. तर या पद्धतीने आपण त्यांचे रेशो काढलेले आहेत. ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण पुढच्या हाफ पार्टमध्ये घेऊया. या पद्धतीने आपण काही क्वेश्चन्स त्या प्रॉब्लेम सेटमधले कंप्लीट केलेत. तुम्ही जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, थँक्यू.